कसं आहे पब्लिक सोपं नसतं बरं का मंडळाचा अध्यक्ष बनणं किंवा कार्यकर्ता बनणं हे असलं झेलावं लागतं. आपल्या मंडळाचं नाही का डेकोरेशन आहे ना पडद्या वगैरे एकदम काम चालू झालेलं आहे. मी तर नाही का लगेच एक रिंग वगैरे आणि एक साखळी घेऊन येतो कारण याचं आम्हाला काहीतरी बनवून नाही तुम्हाला मी नंतर दाखव. हा काय मी तुम्हाला एक सांगत राहील मी आज ड्युटीने आता लय खतरनाक पडलो होतो बरं का. साईडच्या पायाला जास्त काही लागेल नाही त्याला नॉर्मल सूज आहे. दुसऱ्या साईडच्या पायाचा डायरेक्ट गुडघा फुटले आणि झालेला एकदम चाललेला आहे गुडघा डायरेक्ट. अजून मी घरी सांगितलं नाही सांगल्यावर काय माहित काय बोलते बघ घरची. आणि फायनली आज नाही का 25 तारीख मी नाही का खतरनाक डेकोरेशन चालू करू लागलो आजपासून. त्या पहिले थोडंसं काहीतरी नाश्ता पाणी मग चालू आपलं डेकोरेशन. पहिले एका मित्राला नाही का मी ट्रायपॉड दिलं मला ट्रायपॉड लागत होता ना व्हिडिओ शूटला त्याच्याकडे गेलो भाऊ घरी नव्हता त्यांना दुसऱ्या मित्र दिलं होतं. जाऊ दे आपण काहीतरी जुगाड करून आज मस्त व्हिडिओ शूट करूनच घेऊ. आज नाही का ते डेकोरेशन करायचं म्हणलं वेगळीच खुशी उरायली एकदम एक्साइटमेंट उरायली खतरनाक. पहिले नाही का व्हिडिओ जास्त लंबा झालेला आहे त्याला अजून लंब न करता मी डायरेक्ट एकदम मॅक्स स्पीड वाढवून दिली म्हणजे एकदम डायरेक्ट 10x करून टाकली स्पीड. यावर्षी नाही का जास्तीत जास्त लोकांनी नाही का याच्या पीव्हीसी पाण्याच्या पाईपलाईनचा जो वापर केलेला आहे गणपती डेकोरेशनसाठी. मला नाही का ते लोखंडाचे ते स्ट्रक्चर येतं ना जसं देवीच्या टायमाला राहतं तसं आयतं घेणं होतं बरं का फ्रेम पण तिले 2-2.5 रुपये सांगी प्राईस. माझं नाही का 300 ते 350 ते पाईप आणणं झाले नंतर 2-250 रुपये माझं डेकोरेशनचं सामान झालं म्हणजे मग 400-500 रुपये ते पूर्ण फायनल झालं आणि 1000 रुपयाचं गणपती म्हणजे माझं 1500-1400 रुपये तिकडे. आपलं स्ट्रक्चर तयार झाल्याच्या नंतर मस्तपैकी टेबल वगैरे साफ करून घेतला कारण याच्यावर नंतर घाण व्हायला नको. मस्त स्टार्टिंग केली याला मस्तपैकी पडदा लावता मी कन्फ्युज झालो नंतर एक फायनल केलं लावणं चालू केलं. तर आपलं मखर नाही का टेबल वरती ठेवलं ना आता याला नाही का आपलं जे लटकते वेल वगैरे आणि हे लावणं चालू करू. माझं नाही का 90% काम आटपलं होतं नुसतं 10% काम राहिलं होतं आपलं लाइटिंग वगैरे होतं ते पण मी आता आवडून घेतो पटकन. इलेक्ट्रिशियन असलं जे फायदा बरं का घरच्या घरी इलेक्ट्रिकलचं काम होऊन जातं. फायनली पूर्ण डेकोरेशन झालेलं आणि ह्या प्रकारे दिसू लागलं पण आपलं मखर एकदम खतरनाक दिसू लागलं. याच्यात लाइटिंग पण आहे फोकस पण. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करा नक्की आणि फॉलो सबस्क्राईब करा.